डेडिकेशन आणि हार्डवर्क ह्याचं नक्कीच कौतुक आहे. पण प्रधानजी, ज्या प्रकारे या 9 वर्षाच्या मुलाने एकंदरीतच कष्ट घेतलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं स्विमर बनण्यासाठी कशा प्रकारचे जे आहेत ते कष्ट घ्यावे लागतात? आता हे लांब पल्ल्याच्या शर्यतीशी संबंधित हे सी स्विमिंग आहे. कारण आता ऑलिम्पिकला पण ओपन वॉटर स्विमिंग हा इव्हेंट इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यामुळे जर समुद्रात पोहायची किंवा ह्या खेळाची एक प्रसिद्धी जास्तीत जास्त होत गेली लहान वयापासून, तर डेफिनेटली पुढे मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल टुर्नामेंट ज्या होतात, ज्याला देशाचं प्रतिनिधित्व आपण करू शकतो, त्याच्यात ह्याचा अनुभव नक्कीच त्यांना उपयोगी पडू शकतो. बरोबर, याचा अनुभव उपयोगी पडू शकतो. धन्यवाद आरती प्रधान, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आरती प्रधान स्विमर आपल्या बरोबर फोन लाईन वरून उपस्थित होत्या. मिलिंदजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जेवढं कौतुक अथर्वचं आहे तेवढं कौतुक तुमचं वडील आणि अथर्वच्या आईचं आहे. जेव्हा तुम्ही ठरवलं की 35 किलोमीटरचं अंतर जे आहे ते अथर्वला या लहान वयामध्ये आपण पार करू द्यायचं, कुठेतरी मनावरती एक दडपण होतं, एक भीती होती की काय होईल, काही येऊ शकतं, पुढचं काय? येस सर, ज्यावेळेस ठरवलं तर पहिले तर 4 दिवस मला झोपच येत नव्हती. हे काय पुढं काय होणार, कारण ठरलं परमिशन सगळ्या आल्या 4 दिवस. पण त्याचं रोज मी त्याच्याबरोबर जायला लागलो, त्याचं बघायला लागलो. सकाळी 4 o'clockला जाऊन घेऊन जायचं. 4 hours 6 hours 8 hours जे काही हे होतं शेड्यूल प्रमाणे जात असताना नंतर बघितलं की बाबा हा नाही अपना बचा तो कर लेगा. मला कॉन्फिडन्स असं आला की बाबा एक 10 दिवसांनी मला कॉन्फिडन्स आला. पण आई नक्कीच घाबरली असणार. आई तर निश्चित घाबरली. माझ्याबरोबर आली नव्हती, मी गेलेलो एकटाच स्वतः. आई डायरेक्टली गेटवे ऑफ इंडियाला आलेली. तिला पूर्ण देव पाण्यातच बसवलेले तिने येताना. देव पाण्यात बसवले होते, हीच खरी जी आहे ती गोष्ट आहे. कारण आई आणि वडील या दोघांनी जे आहे ते आपल्या मनावरती एक दगड ठेवून घट्ट करून आपल्या मुलाला जे आहे ते सकाळी 4:15 वाजता पाण्यात सोडलं. आपल्याला इकडेच थांबावं लागेल, पण मिलिंदजी तुमचे धन्यवाद. अथर्व, तुझं खूप खूप कौतुक, कारण एवढ्या लहान वयामध्ये तुला एक ध्येय आहे, ते म्हणजे ऑलिम्पिक चॅम्पियन बनण्याचं, आणि त्या ठिकाणी तू नक्की पोहोचशील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. धन्यवाद, तुम्ही दोघे स्टुडिओमध्ये आलात. अथर्व शिंदे आणि त्याचे वडील मिलिंद शिंदे आपल्याबरोबर होते. साताऱ्याचा सागरवीर आपल्याबरोबर होता आणि बहुधा त्याने एक संकल्प केला होता, म्हणूनच अथर्व 35 किलोमीटरचा हा प्रवास जो आहे तो न थकता सहजतेने पार करून गेला. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा मी मराठी न्यूज.